अ डिफरंट व्हर्जन ऑफ यू एक्झिस्ट इन द माइंड ऑफ एव्हरी पर्सन. माझंच उदाहरण घ्या. मी ज्या लोकांना 2019-2024 या टाइम पिरियडमध्ये भेटलो, म्हणजेच माझ्या युजीचा टाइम पिरियड, त्यावेळेस त्यांना जो अंकित भेटला तो बराच इमॅच्युअर होता, बराच किड व्हर्जन ज्याला म्हणतो आपण तो होता. त्याला समजायचं नाही की मोठ्यांसोबत कसं वागायचं, मुलींसोबत कसं वागायचं, त्यांना कसं ट्रीट करायचं, कसं लिसन करायचं. मी चिडका होतो, छोटं मोठं भांडण करायचो, कळायचं नाही की कसं रिस्पेक्ट द्यायला पाहिजे लोकांना, स्पेशली फिमेल्सला. ऑन द अदर हँड जे लोक मला 2024च्या एंडला किंवा 25ला मिळाले, त्यांना जर मी सांगितलं की मी असं होतो म्हणजे माझ्या युजीच्या टाइम मध्ये, तर ते बिलीव्ह नाही करत. बिकॉज आय हॅव वर्कड सो मच ऑन माय पर्सनॅलिटी की मी बरेच पुस्तकं वाचले पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट बद्दल. हाऊ मेल्स आर डिफरंट फ्रॉम फिमेल्स अँड फिमेल्स आर डिफरंट फ्रॉम मेल्स. कसे डिफरंट जेंडरनुसार डिफरंट ओपिनियन्स राहतात प्रत्येकांचे. देयर इज दिस फेमस बुक व्हाय मेन डोंट लिसन अँड वुमन कांट रीड मॅप्स. मी बऱ्याच लोकांना रेकमेंड करत असतो पुस्तक, तुम्ही पण वाचू शकता ते बुक. त्या बुकमध्ये बरंच आयडिया येऊन जाईल तुम्हाला की हाऊ मेल परसेप्शन इज व्हेरी डिफरंट दॅन फिमेल परसेप्शन. हाऊ फिमेल्स परसीव्ह द वर्ल्ड अँड हाऊ टू अंडरस्टँड देम. ह्या साऱ्या गोष्टी मी बऱ्याच शिकलो. छोट्या सटल गोष्टी, ज्या आधी मी एक रील टाकली होती बघा की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन बॉय अँड मॅन. ह्या साऱ्या गोष्टी सटल, ज्या छोट्या गोष्टी असतात, ज्या एफर्टलेसली आपण करून जातो. आणि मला माझ्या काही कलिग्स पण म्हणतात की यार अंकित, तू किती म्हणजे ह्या छोट्या गोष्टी करतोस. पण मी इन रियालिटी आय हॅव वर्कड ऑन इट. मी हे जेन्युअनली मानतो की असं या जगात काहीच नाही जे शिकता येत नाही, ज्याला टाइम देऊन सुधारता येत नाही. मी स्वतःवर एवढं वर्क केलं एकदम छोट्या गोष्टीवर, की कसं बोलायला पाहिजे फिमेल सोबत, कसं मोठ्यांची रिस्पेक्ट करायला पाहिजे. नवीन पुस्तकं वाचायला लागलो, लहान मुलांना हेल्प करायला लागलो, त्यांच्यासोबत खेळायला लागलो. अशा गोष्टी जो एका ग्रोन मॅनने करायला पाहिजे. पर्पजच्या मागे लागणं, आपला पर्पज समोर ठेवूनच काम करणं, ह्या साऱ्या गोष्टी शिकलो. आणि आता जर 2019च्या काही लोकांना मी भेटलो तर त्यांना ते विश्वास होत नाही की अंकित मध्ये एवढा चेंज झालाय बाबा. दे कॅन्ट प्रोसेस इट. की मी बऱ्याच लोकांकडून ऐकलेलं आहे की यार एवढा चेंज पॉसिबल आहे पर्सनॅलिटीमध्ये. इट इज पॉसिबल. मी एक वर्ष दीड वर्षाच्या जवळपास बराच स्टडी केलाय, बराच वर्क केलाय स्वतःच्या पर्सनॅलिटीमध्ये. आणि आता मी माझ्या युजी मधल्या मित्रांना भेटतो, मैत्रिणींना भेटतो, तर ज्यांच्या सोबत थोडा टाइम स्पेंड करतो त्यांना ते कळत नाही कदाचित, पण ज्यांच्यासोबत बऱ्यापैकी थोडासा टाइम स्पेंड झाला त्यांना ते चेंजेस दिसायला लागतात. कारण ते छोटे सटल चेंजेस असतात ना. ज्यांना ते कळत नाही त्यांना मी सांगू नाही शकत. आपण आपल्यामध्ये झालेला बदलाव हा सांगता नाही येत, तो दाखवायचा असतो. आणि जो त्यांच्या माइंडमध्ये जो माझा व्हर्जन आहे बॅडवाला, तो स्टील तसाच आहे आणि तो तसाच राहील. त्याला सुधारण्यासाठी मी काही नाही करू शकत. मी त्यांचं जर माझ्यासोबत इन पर्सन कॉन्टॅक्ट आला, इन पर्सन बोलणं झालं, तर कदाचित त्यांना ते कळेल, कदाचित ते करणार पण नाही. पण याचा अर्थ असं नाही की मी त्यांना समजून सांगण्यात माझा वेळ वाया घालू. मला असं वाटते की आपण सुधारलोय तर आपण नेक्स्ट जनरेशनला चांगल्या गोष्टी सांगायला पाहिजे, त्यांना सुधारवायला पाहिजे. जर आपण केलेल्या चुका आपल्याला दुसऱ्या लोकांमध्ये ते करताना दिसत असतील तर आपण त्यांना समजून सांगायला पाहिजे की ह्या चुका मी स्वतः केलेल्या आहे आणि ह्या चुका तुम्ही नका करू. मी त्या चुकातून शिकलोय, तुम्ही ऍटलीस्ट त्या चुका करूच नका. किंवा मी ऍटलीस्ट सावधान तरी करतो त्यांना की ह्या गोष्टी नका करू बाबा. मला असं वाटतं की देर इज नथिंग आय कॅन डू टू चेंज पर्स्पेक्टिव्ह ऑफ अ पर्सन अँड देर इज नथिंग वी कॅन डू. की त्यांच्या माइंडमध्ये जो आपला थॉट आहे, जो आपला व्हर्जन आहे, तो आपण काढण्यासाठी काही नाही करू शकत. पण आपण पुढच्या लोकांमध्ये आपलं तसं परसेप्शन नाही गेलं पाहिजे याच्यासाठी वर्क करू शकतो. आपण मोठ्यांचा आदर करू शकतो, आपण लहानांना मदत करू शकतो, आपण स्त्रियांना रिस्पेक्टफुली वागू शकतो, आपण त्यांना ऐकून घेऊ शकतो, त्यांना समजून घेऊ शकतो, आपण बऱ्याच साऱ्या गोष्टी चांगल्या करू शकतो, पॉझिटिव्हिटी स्प्रेड करू शकतो या जगात. आणि मला वाटतं ते जास्त महत्वाचं आहे. इट इज ट्रू की डिफरंट व्हर्जन ऑफ यू लाईज इन पीपल्स माइंड आणि त्याला चेंज करण्यासाठी आपण काही नाही करू शकत. आपण पुढच्या लोकांच्या माइंडमध्ये परसेप्शन आपलं चांगलं क्रिएट झालं पाहिजे यासाठी वर्क करतो. अँड बेसिकली इट इज नॉट अबाउट परसेप्शन, इट इज अबाउट द पर्सनॅलिटी. तुम्ही इंटरनली चांगले आहात हे तुम्हाला माहिती पाहिजे. बाकी लोक काय म्हणत आहे हे तेवढं जास्त मॅटर करतही नसेल कदाचित. स्प्रेड पॉझिटिव्हिटी. मला हा व्हिडिओ बनवायच्या मागचा हाच एक उद्देश होता. आय डोंट नो वेदर पीपल विल लाईक दिस ऑर नॉट, बट दिस इज जस्ट माय परसेप्शन. थँक्यू सो मच.